आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब, कराड नगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्र सिंह यादव, जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी, प्रशासनात सर्व सन्माननीय नगरसेवक, लोकशाही विकास आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय जयंत काका, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा प्रशासनामधले माझे सगळे सहकारी एचओडी खातेप्रमुख, उपस्थित बंधू, विस्तृत आढावा जवळपास तास नगरपालिकेचा आपण घेतला आणि आपण पाहिला असेल ज्या उद्देशाने मी आलो होतो तो उद्देश बाजूला राहिला आणि कराड नगरपालिकेच्या मागण्या सुरू झाल्या रास्त आहेत, कारण 4 वर्ष लोकप्रतिनिधी नव्हते. आम्ही प्रशासनामार्फत कामकाज केलं आणि जरी 4 वर्ष मी पालकमंत्री होतो तरी मी कधी कुठल्याच नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात कधी लक्ष दिलं नव्हतं. निधी देण्यापुरतं माझं काम असायचं आणि यादव मेहरबान अध्यक्ष झाले आणि मग आमचं त्यांनी मला सांगितलं साहेब एकदा कामकाजाला गती दिली पाहिजे, काही उत्पन्नाचे स्रोत आमचे नगरपालिकेचे आम्हाला वाढवायचे, त्याच्या काही उपाययोजना आम्ही करणार आहे आणि प्रलंबित आमची बरेच दिवसाची काम आहेत जी जिल्हा स्तरावर आहेत, राज्य स्तरावर आहेत आणि हे कुठेतरी एकदा लाईन की सगळी नगरपालिका हातीतली कामं झाली पाहिजे. आणि म्हणून आज पहिली बैठक मी आहे, जिल्हाधिकारी महोदय आहेत, आम्ही हे सगळे प्रश्न समजून घेतले. ज्या सूचना द्यायच्या पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकारात होत्या त्या मी इथल्या इथं प्रशासनाला दिलेल्या आहेत, त्याचा फॉलोअप मुख्याधिकाऱ्यांना मी सांगितले की आमच्या वतीनं, माझ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रांताधिकारी आमची इथंच असतात, ते स्वतः त्याचा फॉलोअप करतील. आणि माननीय शिंदे साहेबांकडे बरेचसे विषय, कारण नगर विकास विभागाकडचे विषय असल्यामुळं मी एकच म्हणलं अध्यक्षांना की एकदम 10 विषय घेऊन गेलो तर 10 सूचना म्हणजे एकदम त्याच्यातनं मार्ग काढायच्या ऐवजी आपण पहिले 2-3 विषय पुन्हा महिन्याभराला 2-3 विषय म्हणजे असं टप्प्याटप्प्याने गेलो तर आपल्याला ते आपले निर्णय करून घ्यायला सोपं जाईल. आणि मी निवडणुकीत जसा शब्द दिला होता की नगरपालिकेच्या आमच्या अध्यक्षांनी, आमच्या नगरसेवकांनी जे आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण राज्यस्तरावरून जे करावं लागेल त्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. आणि 15 दिवसाच्या आत आपण पाहिलं असेल मी आणि माननीय बाळासाहेब पाटील साहेबांनी आम्ही संयुक्त बैठक घेतली आणि आम्ही या कामकाजाला प्रत्यक्ष गती देण्याचं काम केलं. आता नगर विकासचं तर ठीक आहे, शिंदे साहेबांचं लक्ष आहे, पण जिल्हा नियोजन मधलं सुद्धा आता आमचे जिल्हा प्रशासन अधिकारी वापरत नाहीत, नाही तर सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिकेचा चार्ट जर काढला तर मी पालकमंत्री झाल्यापासून दरवर्षी कराडच्याच नगरपालिकेचा जिल्हा नियोजन मधलं कराड नगरपालिकेला जास्त निधी मिळालेला आहे. त्यामुळं इथून पुढे माझ्या हातात जे आहे त्याच्या बाबतीत चिंता करू नका नगर जिल्हा नियोजनच्या संदर्भात. पण माननीय शिंदे साहेब आम्हाला निधी, मला निवडीमध्ये काही प्रस्ताव आले की तुमचे काय आहेत ते विचारायचे, माझी नगरपंचायत आमची पाठवायची आणि ती पण आमची 2 नगरसेवक आम्ही पाहिलं होती. त्यामुळे मला ते दुसऱ्या कोणाचं ते महाबळेश्वरला, ते पाचगणीला, ते फलटणला, आता आपलं मला जेवढा वाटा काही निवडीला मिळणार असेल अक्कल झालं ना मला सांगायला, आपलं हाय तिथे आपली कराची नगरपालिका. त्यामुळे त्याची चिंता करू नका. फक्त मी मुख्याधिकाऱ्याला परत सांगेन की परीक्षा बाकी नाही, मला जुन्या कामांचं अनलेस अँड अंटिल आय एम सॅटिस्फाईड ऑन युअर वर्क्स, म्हणजे जो निधी आम्ही दिलेला आहे त्याचं समाधानकारक इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे का हे पाहणारच आहे मी एकदा. आणि नक्कीच मी नगराध्यक्षांना, सन्माननीय नगरसेवकांनी सांगेन की नगराच्या माननीय बाळासाहेब पाटील साहेब म्हणजे तसं स्वर्गीय चव्हाण साहेबांचं, स्वर्गीय दिलीप पाटील साहेबांचं नेतृत्व ह्या नगराला लाभलेलं आहे. त्यामुळे चांगलं काम करूया, व्यवस्थित काम करूया आणि कराडवासियांना, कराडमधल्या सर्व लोकांनी ज्या अपेक्षा आपल्याकडनं धरलेल्या आहेत लोकशाही विकास आघाडीकडनं, ईश्वर विकास आघाडीकडनं, त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न पालकमंत्री म्हणून मी करेन. आमचे सहकार्य म्हणून माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब करतील. नगरीचं जसं सहकार्य आहे तसं नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं चाकोरीबद्ध काम करावं, शिस्तबद्ध काम करावं आणि चांगलं काम आपण करून दाखवू. आणि मी सांगतो 1 वर्षात
पदभार नगराध्यक्षांनी स्वीकारल्यानंतर पहिलं वर्ष जेव्हा त्यांच्या कार्यकाळात पूर्ण होईल, जे प्रलंबित प्रश्न आज दिसले आपल्याला त्यातले बरेचसे प्रश्न सुटलेले असतील एवढा विश्वास तुम्हाला पुन्हा एकदा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आज पत्रकार दिन आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे पत्रकार बंधू इथं आहेत त्यांचा आपण माझ्या पाटील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गुलाब पुष्प देऊन त्यांना पत्रकार दिनाच्या आपण शुभेच्छा. धन्यवाद. आजची बैठक